प्रेम, संस्कार आणि नात्यांची सुंदर कहाणी म्हणजे असं घर. प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण जेव्हा घर तुटतं तेव्हा मात्र आपण शोधत राहतो की खरं विश्वासघातकी कोण आहे बरं. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, निसर्ग हा आपल्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग आहे. सकाळचा गार वारा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि हिरवीगार झाडं मनाला किती बरं शांतता देतात. निसर्गात गेलं की आपल्या मनातील ताण नेहमीच कमी होतो आणि आपल्याला थोडं हलकं हलकं वाटायला लागतं. दिवसभर केलेली धावपळ, चिंता आणि थकवा हा निसर्गाच्या कुशीत गेलं की सगळं काही विसरायला होतं. तसंच आपल्या आयुष्यातही आपल्या घरच्या सगळ्या माणसांबरोबर असाच जर आपल्याला निसर्गासारखाच आनंद मिळाला तर किती बरं होईल बरं. हे हसतं खेळतं घर बघा, किती सगळे आनंदाने एन्जॉय करतायत, हे फिरायला जातायत, आणखी काही मजा मस्ती करतायत. किती छान वाटतं बरं. असं कुटुंब असलं की काही चिंता करायची गरजच भासत नाही. असंच सगळ्यांनी आनंदाने एकमेकांबरोबर हसत खेळत राहिलं पाहिजे, तरच आपलं आयुष्य सुंदर, सुखी आणि समृद्ध होईल बरं का. हे आनंदी आणि सुखी कुटुंब बघा, ते एका दिवसात तयार होत नाही हो मित्रांनो. त्यासाठी प्रेम, विश्वास आणि एकमेकांचा समजूतदारपणा असावा लागतो. एकमेकांशी बोलून काही असेल तर राग वाढू देऊ नका आणि अहंकार घरात आणूच नका. चूक माफ करा, संवाद वाढवा आणि एकमेकांना वेळ द्या. कारण पैसा नाही तर एकत्र असलेली मनच घराला आनंदी बनवतात. तिथेच जिथे प्रेम असतं ना, तिथेच खरं आनंदी कुटुंबही असतं. ताई, माई, अक्का, ऐका हा. आनंदी कुटुंब वरून दिसायला खूप सोपं असतं, पण ते टिकवायला मात्र खूप मेहनत लागते हो. तुमचं घर आनंदी आहे का, हे कधी विचारलंय का तुमच्या मनाला? एका छोट्या चुकीमुळे आनंदी घर कसं तुटतं ते ऐका. आनंदी कुटुंबाचं रहस्य आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, कधी कधी गैरसमजामुळे फक्त नाती नाही तर आयुष्यही बदलतं. एक शब्द घर वाचवू शकतो, तसंच एक शब्द घर तोडूही शकतो. राग कमी, प्रेम जास्त, हेच खरं घराचं रहस्य आहे. नाती तुटायला वेळ लागत नाही. घर सुंदर बनतं ते प्रेमाने बनवावं लागतं. एक छोटासा गैरसमज, एक चुकीचा सल्ला आणि थोडासा अहंकार यामुळेच हसणारं घर हळूहळू शांत होतं आणि नाती खूप दूर जातात. आपलं घर जर आपण चांगल्यापणा रीतीने जपलं तर आपलं आयुष्यही खूप सुंदर होतं. राग कमी आणि प्रेम जास्त करा. नाती तुटायला एक सेकंदही लागत नाही. प्रेम कमी झालं की दुरावा वाढतो आणि चुकीच्या सल्ल्याने तुटलेलं घर पुन्हा जोडता येत नाही. कारण गैरसमज ही घरातली सर्वात मोठी गोष्ट आहे. एक शब्द आणि पूर्ण कुटुंब त्यामुळे तुटतं आणि पूर्ण कुटुंबही बदलतं. ताई, तुम्ही कधी असा विचार केलाय का हो, की आपलं छोटंसं घर अचानक का बरं शांत होतंय? जिथे हसणं खेळणं असतं त्याच घरात फक्त मौन पाळलं जातं. कारण मोठं नसतं, फक्त गैरसमज, चुकीचे शब्द आणि थोडा अहंकार.
पण लक्षात ठेवा हा, तोडायला वेळ लागत नाही, पण तेच घर पुन्हा जोडायला प्रेम आणि समजूतदारपणा लागतो हो. कारण आनंदी घरच खरं आपल्यासाठी स्वर्ग सुख असतं हो. तुम्हाला माहिती आहे का? समजूतदारपणा म्हणजे नेहमी गप्प बसणं नाही, पण योग्य वेळी योग्य गोष्टी करणं. नात्यात वाद होणं स्वाभाविक आहे, पण ते वाढू न देणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे. रागातही नातं तोडू शकत नाहीत, कारण काही जणांना शब्दापेक्षा नात्याची किंमत जास्त माहीत असते. घर, मैत्री, प्रेम अशी प्रत्येक नाती टिकवण्यासाठी ना थोडा संयम आणि थोडी समज खूप महत्वाची असते. जिथे समजूतदारपणा असतो ना, तिथे मोठ्यातले मोठे वादही अगदी शांत होतात. काही माणसं स्वतः सुखी नसतात, म्हणून दुसऱ्यांच्या आनंदातही अडथळे निर्माण करतात. काही वेळेला चुकीच्या सल्ल्यांमुळे सुद्धा नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात. एका बाजूचं ऐकायचं आणि दुसऱ्या बाजूने निर्णय घ्यायचा, सतत तुलना करायची. यामुळे घरामध्ये दुरावा वाढतच जातो. खरं प्रेम ना तिथेच असतं, जे नातं जोडायला शिकवतं, तोडायला नाही. नाती जर टिकवायची असतील ना, तर एकमेकांविरुद्ध नाही, तर एकमेकांसोबत उभं राहायला शिका, आधार द्यायला शिका. आधार देणं म्हणजेच एकमेकांना सहकार्य करणं आहे. काही वेळेला आपली जवळचीच माणसं, नात्यातलीच माणसं, काहींचं कुटुंब जर शांतपणे छान चाललं असेल, तर त्यांना ते बघवत नाही. घरात आग लावणारी माणसं असतील, तर शांत घर ही तुटायला वेळ लागत नाही. कान भरून नाती तोडणं सोपं असतं, पण तुटलेली मनं जोडणं खूप कठीण असतं बरं. सासू-सुनेचं नातं हे फक्त दोन व्यक्तींचं नसतं हो, तर दोन पिढ्यांना जोडणारं ते एक चांगलं, निर्मळ नातं असतं. काही माणसांचा स्वभाव असा असतो, की स्वतःचं आयुष्य सांभाळत नाहीत, पण दुसऱ्यांच्या नात्यात, कुटुंबात वाद निर्माण करायला मात्र पुढे असतात. एका कानाचं दुसऱ्या कानाला सांगणं आणि चुकीची समजूत करून देणं, गैरसमज पसरवणं हाच त्यांचा स्वभाव असतो. आणि ही दुसरी तिसरी माणसं कोणी नसतात, आपल्या नात्यातलीच माणसं असतात, जी संबंधामध्ये विष पेरत असतात. आणि हसतं खेळतं घर तोडायला ती पुढाकार घेतात, त्यांना हा आनंद बघवत नाही. काही माणसं आपल्याशी इतकी गोड बोलतात, की आपण त्यांना आपलंच समजून बसतो, पण वेळ आल्यावर मात्र त्यांचा खरा चेहरा आपल्याला दिसतो. आणि ही घरातली भांडणं, नैराश्य, वादविवाद याने कंटाळलेली आजची तरुण पिढी या त्रासाने मात्र ही मुलं मग असं एकटं बसून विचार करत बसतात. त्यांना कळत नाही की आपण आता काय करावे बरे, कसं आपलं घर एकत्र येईल, कसं आपलं कुटुंब सुखाने नांदेल, याचाच हा विचार आजची तरुण पिढी मात्र करत असते. त्याचा त्यांना खूप त्रास होतो. आता हेच बघा, हे आजी आजोबा एकमेकांसाठीच आहेत. ते दोघंच एकमेकांची काळजी घेतात, एकमेकाला काय हवं नको ते बघतात. तब्येत बरी नसेल तर औषध पाणीही करतात. पण त्यांचं हे आयुष्य किती सुखात समाधानाने आहे का हो? त्यांना कोणाचा तरी आधार हा पाहिजेच आहे. या वयात त्यांना आधार असणं, मुलाचा, सुनेचा यांचा त्यांना आधार पाहिजे. त्यामुळे त्यांचं आयुष्य खूप छान होईल. कधी-कधी आपल्या या हसऱ्या कुटुंबामध्ये वितुष्ट निर्माण करणारी आपलीच नातेवाईक मंडळी असते. तेच लोक आपला विश्वासघात करतात. जे आपल्यासमोर गोड-गोड बोलतात, आपल्याशी प्रेमाने वागतात आणि पाठीमागून
वार करतात अशी माणसं या जगात खूपच आहेत. काही नाती ही फक्त नावापुरतीच असतात. त्यांची गरज संपली ना की त्यांचा रंगही बदलतो हो. पण एक गोष्ट ना आपण लक्षात ठेवायलाच हवी. चांगल्या नात्यांवरचा विश्वास कधीच हरवून द्यायचा नाही. वाईट माणसांमुळे गैरसमज करून घ्यायचा नाही. काही नातेवाईक ना असेही असतात की त्यांना ना आपली मुलं आपल्या जवळ हवी असतात. पण दुसऱ्यांची मुलं आणि त्यांच्या आईवडिलांमध्ये कसं वितुष्ट येईल, त्यांना कसं त्यांच्यापासून वेगळं करायचं, हाच त्यांच्या मनामध्ये विचार चाललेला असतो आणि तसंच ते आपल्या मुलाबाळांना शिकवतात. त्यांना त्यांची मुलं, मुलगा, मुलगी ही आपल्या जवळच राहावी असं ते जावयाला सांगून आपल्या जवळ करून घेतात आणि दुसऱ्यांच्या मुलाला मात्र आणि आपल्या लेकीला मात्र वेगळं करतात. त्यांना त्यांच्या आईपासून, वडिलांपासून, त्यांच्या कुटुंबापासून तोडण्यातच त्यांना मजा वाटत असते. आज अनेक घरं भांडणाने नाही तर गैरसमजाने तुटत आहेत. आपल्या कुटुंबातही हेच त्यांचे प्रकार चालू असतात. पण आपण अजिबात लक्ष द्यायचं नाही. त्यांच्या विचारांना अगदी धुडकावून लावायचं. आपण आयुष्यात एवढ्या खस्ता खाल्लेल्या असतात, एवढे कष्ट केलेले असतात आणि आता यांचे सल्ले का म्हणून ऐकायचे बरं? या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं आणि आपलं आयुष्य अगदी आनंदाने, सुखासमाधानाने जगायचं. हेच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अशा विश्वासघातकी लोकांपासून जर आपल्या घरामध्ये कलह होत असतील, तर त्याचा तुम्ही अगदी सामंजस्यपणे विचार करायला हवा. आपसातले गैरसमज दूर करायला हवेत. एकमेकांशी प्रेमाने वागायला हवं. मुलांशी प्रेमाने वागा. घरातील मोठ्या माणसांशी प्रेमाने वागा. तरच मुलंही आपला आदर्श ठेवतील आणि आपल्याबरोबरही पुढची पिढी खूप चांगली वागेल बरं. मीच बरोबर हा अहंकार प्रत्येकाने सोडला पाहिजे. गैरसमज वाढण्याआधीच ते कमी केले पाहिजेत. स्पष्ट एकमेकांशी बोललं पाहिजे. घर मोठं असण्यापेक्षा मन मोठं असणं फार महत्वाचं आहे. जिथे सर्वजण मिळून मिसळून एकमेकांना समजून घेतात आणि आपलं सुखदुःख वाटून घेतात, तेच खरं आदर्श कुटुंब असतं. मतभेद असू शकतात, पण मनभेद होऊ देऊ नका मात्र. आणि तिथेच आनंद कायम नांदतो बरं. थोडा आदर, थोडं प्रेम आणि थोडा समजूतदारपणा जर घेतला तर घरात स्वर्ग निर्माण होतो. ज्यांच्यामुळे आपल्या घरात कलह होतो अशा माणसांपासून 4 हात लांब असलेलंच बरं असतं. आपल्या घरात जर प्रेम असेल, मोठ्यांचा आदर होत असेल आणि सगळ्यांना एकोप्याने राहायची जर सवय असेल ना, तर मुलंही तेच संस्कार आत्मसात करतात आणि चांगली माणुसकीचं त्यांना शिक्षण यामुळेच मिळतं. आपण आज जे संस्कार करू त्यावरच उद्याचं सुंदर समाज घडत असतं. थकलेल्या मनाला 2 प्रेमाचे शब्द मिळाले ना की पुन्हा जगण्याची खूप ताकद मिळते. आईवडिलांचं प्रेम, जोडीदाराची साथ आणि मुलांचं हसू यापेक्षा दुसरा मोठा आधार कोणताच नाही. आपलं घर जेव्हा हसतं ना, तेव्हा आपलं आयुष्यही सुंदर होतं. आता आपलं कुटुंब आनंदी ठेवायचं असेल, तर हे मात्र तुम्हाला ऐकावंच लागेल हां. हे 3 नियम तुम्ही पाळलेत, तर तुमचं आयुष्य सुखी, समाधानी आणि आनंदी नक्कीच होईल. ऐका हां. एकमेकांशी बोलणं कधीही थांबवू नका. गैरसमज वाढण्याआधीच स्पष्ट बोला. एकमेकांचा आदर करा. घरात प्रत्येक व्यक्तीचा मान ठेवा. मोठ्यांचा आदर
आणि छोट्यांवर प्रेम करा. आणि मीच बरोबर हा अहंकार मात्र सोडा. हा विचार नातं तोडतो आणि माफी मागायला आणि माफ करायला शिका. हेच खरं आदर्श कुटुंब आहे. आणि आपलं घर तोडणाऱ्या माणसांपासून, विश्वासघातकी माणसांपासून 4 हात दूर राहा. म्हणजे आपल्या घरात कधीही कलह होणार नाही, आपलं घर तुटणार नाही आणि आपण सगळे सुखासमाधानाने एकत्र कुटुंबात राहू शकतो. हेच खरं सत्य आहे. पुन्हा शेवटी सांगेन की आपलं कोण आणि परकं कोण याचा तुम्ही नक्कीच विचार करा आणि अशा माणसांना ओळखण्याचा प्रयत्न करा आणि अशा माणसांपासून नेहमीच सावध राहा. तसंच या व्हिडिओतील विचार आणि उदाहरणं ही केवळ समाजातील सर्वसाधारण अनुभवांवर आधारित आहेत. याचा कोणत्याही व्यक्ती किंवा कुटुंब घटनेशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे असं समजावा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्कीच मला कमेंट्स करा. तसंच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही पाठवा हा व्हिडिओ. नमस्कार.